नमस्कार, मी आकाश पाटील. मराठी मंडळीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. समय का समय खराब है, समय हाजीर हो. सायबर पोलिसांनी समय रैना याला दुसऱ्यांदा समन्स बजावला आहे. पोलिसांनी या शो मध्ये गेस्ट म्हणून सहभागी झालेल्या 30 जणांना आतापर्यंत समन्स बजावले आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानी आणि अपूर्व माखीजा यांचा समावेश आहे, ज्यांनी पॅनलिस्ट म्हणून शो मध्ये भाग घेतला होता. तसंच हा कार्यक्रम ज्या स्टुडिओ मध्ये झाला होता त्या स्टुडिओचे मालक बलराज घई तसंच या शोशी संबंधित 3 तांत्रिक लोकांचे देखील जबाब नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान समय रैनाची या प्रकरणावर आता प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने एक्स वर म्हटलं आहे की सध्या जे काही घडत आहे ते माझ्या आवाक्याबाहेर आहे. माझ्याकडून ते हाताळले जात नाहीये. मी इंडियाज गॉट टॅलेंट या शोचे सर्व भाग युट्यूब वरून हटवले आहेत. लोकांना हसवणे आणि त्यांचा चांगला वेळ जावा हाच माझा यामागचा उद्देश होता. मी चौकशीसाठी सर्व संस्थांना सहकार्य करणार आहे असं त्यांनी म्हटलं. मात्र महाराष्ट्रात अजूनही या प्रकरणी संतापाची धग कायम असल्यानं पुढे अजून काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या समयच्या नेटवर्कवर एक नजर टाकूया. कोरोना महामारीच्या काळात त्यानं युट्यूबवर टॉप बुद्धिबळपटूंच्या सोबत त्याच्या खेळाची लाईव्ह स्ट्रीमिंग करून प्रचंड लोकप्रियता मिळवली. ग्रँड मास्टर आणि इतर सेलिब्रिटी सोबत बुद्धिबळ खेळात त्याने प्रेक्षकांना खेळाकडे आकर्षित केले. याशिवाय 2019 मध्ये समय रैनाने प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या स्टँडअप कॉमेडी शो कॉमिस्टच्या दुसऱ्या सीझनचा सहविजेता म्हणून आपली खरी ओळख निर्माण केली. कोविड महामारीच्या काळात त्याने विनोदाने आपला प्रवास सुरू केला. यानंतर समय रैना स्टँडअप कॉमेडी शो द्वारे सतत लोकांचे मनोरंजन करत होता. मात्र अश्लीलतेकडे झुकल्यामुळे तो अजून प्रसिद्ध झाला आणि तिथूनच पुढे 18+ कॉमेडी करायला त्याने सुरुवात केली. मीडिया रिपोर्टनुसार समय रैना प्रत्येक महिन्याला तब्बल 1.5 कोटी रुपये कमवतो. त्याची कमाई प्रामुख्याने त्याच्या युट्यूब चॅनलवर आधारित आहे, ज्यामध्ये जाहिराती आणि सबस्क्रायबरचा समावेश आहे. याशिवाय तो त्याच्या युट्यूब शो आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून पैसा कमवतो. ब्रँड प्रमोशन, कंटेंट आणि ब्रँड ऍडव्हर्टाइजमेंट हे देखील समयच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. इकॉनॉमिक टाइम्स नुसार समय रैनाची एकूण संपत्ती सुमारे 195 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जाते. हा आकडा केवळ त्याच्या युट्यूब चॅनलवरच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईचा आहे. यासोबतच जाहिराती, सदस्यता आणि इतर डिजिटल स्रोतांचा समावेश आहे. दरम्यान समय रैनाची ही कमाई फक्त युट्यूब पुरतीच मर्यादित नाही. तो स्टँडअप कॉमेडी शो, ब्रँड पार्टनरशिप आणि चेस स्ट्रीमिंग मधून चांगली कमाई करतोय. शिवाय समय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टँडअप कॉमेडी शो टूर करतो. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर असणं हे एका युट्यूबर साठी खूप महत्वाचं आहे. समय रैनाची फॅन फॉलोईंग इंस्टाग्रामवर 6 मिलियन फॉलोअर आहेत आणि त्याच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर 7 मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत. एवढी गडगंज संपत्ती कमवूनही भारताच्या सुवर्ण संस्कृतीवर केलेले हे हिडीज वक्तव्य त्याला भोवले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीही त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची सूचना दिली. याच समयच्या शोची प्रसिद्धी पाहून मराठीतील काही कॉमेडियन देखील प्रेरित झाले होते. कांदेपोहे नावाच्या कार्यक्रमातून नव्या शोची 18+ विनोदाची जंत्री भरवली जात होती. अतिशय निर्लज्ज कांदापोहे नावाच्या शो मध्ये थिल्लर चाळे सुरू असून सारंग साठेचा शो हा मराठी माणसाची मान शर्मेनं खाली घालणारा असल्याचा आरोप मनसेनं केला आणि सर्वेसर्वा सारंग साठेने देखील सावध पवित्रा घेत त्यांनी आपल्या युट्यूब वरून मराठी व्हिडिओ हटवले आहेत. यावरून एकच आठवते, पुढच्याला ठेस लागली की मागचा शहाणा होतो. याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.